नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण एकात्मिक बालविकास विभागाअंतर्गत पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत जी भरती जाहिरात आहे, अंगणवाडी सेविका मदतनीस पदा भरती 2026 साठीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. तर त्या संदर्भातली सविस्तर जाहिरातीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर एकात्मिक बालविकास विभागाअंतर्गत ही जी भरती प्रक्रिया राबवली जात असते, तर महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर महसूल गाव जे आहे तर ते देण्यात आलेले आहेत. आणि ही जी भरती प्रक्रिया असणार आहे, अंगणवाडी सेविका व मदतनीस मानधन पदासाठी जाहिरातीमधील अटी व शर्तीच्या पात्र महिलांकडूनच यासाठी अर्ज करता येणार आहेत. आणि यासाठी केवळ अर्ज जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहे. त्यासाठीची संकेतस्थळ जे आहे तर तो देण्यात आला आहे झेडपी पुणे डॉट जे आहे WCD डॉट चाणक्यसॉफ्ट.com या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ही अर्ज करायचे आहे. तर 27/7/2026 ते 7 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. हे जे अर्ज जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीनेच करता येणार आहेत. त्याच्यामध्ये जे आहेत रिक्त पदे देण्यात आले आहेत. अंगणवाडी सेविकासाठीचे 4 आहेत आणि अंगणवाडी मदतनीससाठीचे 26 असे पद आहेत. एकूण 30 पदासाठीची ही जाहिरात जी आहे 2026 साठीची ते प्रसिद्ध झालेली आहे. मग इथं जे आहे तर ग्रामपंचायतीचं नाव दिलं आहे, महसुली गावाचं नाव दिलं आहे, अंगणवाडी केंद्राचं नाव दिलेलं आहे आणि रिक्त पदे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. त्या विभागामधले त्या गावानुसार रिक्त पदांची संख्या देण्यात आलेली आहे. त्यानंतर अंगणवाडी मदतनीससाठीच्या 26 जागा ज्या आहेत तर त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचं नाव देण्यात आलेले, महसूल गावाचं नाव देण्यात आलेले, अंगणवाडी केंद्राचे नाव देण्यात आले आणि रिक्त पदांची संख्या जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. ही जी अंगणवाडी मदतनीस आणि सेविकासाठीची भरती जाहिरात आहे 2026 साठीची, तर त्या संदर्भातली सविस्तर जाहिरात त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या नावानुसार ही सविस्तर जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. 2026 साठीच्या याच्यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती आता 12वी असणं आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे आणि पात्र उमेदवार जे आहेत इथं अर्ज करण्यास इच्छुक असणार आहेत. आणि याच्यासाठी फक्त महिला उमेदवारच अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. वयोमर्यादा जी आहे तर खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 35 आहे आणि मागास प्रवर्गातून असाल तर 18 ते 40 पर्यंत अर्ज करता येणार आहे. आणि याच्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला जे आहे तर तो देणं कंपल्सरी असणार आहे, म्हणजे अनिवार्य असणार आहे. याच्यासाठीची जे शैक्षणिक पात्रता जी आहे ते आपण पाहिली आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर अतिरिक्त गुण जे आहेत ते तुम्हाला कुठले मिळणार आहेत ते देण्यात आलेले आहे. ही जी 2026 साठीची अंगणवाडी सेविकासाठीची जी जाहिरात आहे तर त्या संदर्भातली सविस्तर जाहिरात आहे. उमेदवारांसाठीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अर्जदार उमेदवार ज्या महिला आहेत, विवाहित अथवा अविवाहित असा कोणताही भेद करण्यात आलेला नाही आहे. परंतु इथं फक्त महिला उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहेत. पुरुष उमेदवारांसाठी हे अर्ज नसणार आहेत. आणि पुणे प्रशासकीय विभागामधले की स्थानिक महिला ज्या आहेत त्याच यासाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. स्थानिक रहिवासी असणाऱ्या महिलांना जे आहेत तहसीलदार यांचे रहिवासी दाखला जे आहेत नसल्यास उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येईल. म्हणजे त्यांना स्थानिक उमेदवारच इथं अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. त्यांना जे आहेत तहसीलदाराकडनं घेण्यात आलेला जो रहिवासी दाखला आहे तर तो तुम्हाला कंपल्सरी देण्यात येणार आहे, देण्यासाठी सांगितलेला आहे. तर ही जी 2026 साठीची विभागा एकात्मिक बालविकास विभागांतर्गत जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या संदर्भातली सविस्तर जाहिरात होती. लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्राचा फॉर्म जो आहे तर तो देण्यात आला आहे, तो भरून द्यायचा आहे. एक्झाम च्या पहिले तुम्ही फॉर्म सिलेक्ट करण्यासाठी ऑनलाईन जी अर्ज करणार आहे तर त्याच्यासाठीची हे सविस्तर फॉर्म जे आहेत ते देण्यात आले. त्याचं PDF टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात, त्याच्यावरून तुम्ही चेकआउट करू शकता. अर्ज जे आहेत तुम्हाला 27/7/2026 ते 7/8/2026 पर्यंत करता येणार आहेत. अर्जाची छाननी जी आहे 10/8/2026 ते 14/8/2026 असेल. गुणवत्ता यादी पडताळणी समितीची मान्यता जी आहे ते 17/8/2026 ते 19/8/2026 असेल. नोटीस बोर्डावरील प्रसिद्धी यादीतील उमेदवाराबाबत हरकती आक्षेप तक्रारी सादर करण्यासाठी 20/8/2026 ते 3/9/2026 असेल. अंतिम गुणवत्ता यादी भरावयाच्या नुसार उमेदवाराची निवड यादी जी आहे तर 4/9/2026 पर्यंत असणार आहे. एकात्मिक बालविकास अधिकारी एकात्मिक विभाग पुणे अंतर्गत ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. थँक्स फॉर द वॉचिंग.